अंधारातील ओढ, एक बदललेली दिशा. 2 वर्षांपूर्वी आईच्या निधनाने माझ्या आयुष्यातील हसरे दिवस जणू संपलेच होते. मी BScच्या पहिल्या वर्षाला होतो, पण घराची जबाबदारी माझ्या खांद्यावर होती. वडील दिवसभर नोकरीसाठी बाहेर असायचे, त्यामुळे कॉलेजमधून आल्यावर झाडू पोछा करण्यापासून ते रात्रीचा स्वयंपाक करण्यापर्यंत सर्व काही मलाच करावे लागे. या ओझ्याखाली माझे तारुण्य कुठेतरी दबले गेले होते. एके दिवशी याच दगदगीमुळे मला तीव्र ताप आला. डॉक्टरांनी टायफॉइड झाल्याचे सांगितले आणि 7 दिवस मला हॉस्पिटलमध्ये राहावे लागले. जेव्हा मी घरी परतलो तेव्हा माझे शरीर थकून गेले होते. वडिलांना माझ्या कष्टाची जाणीव झाली आणि लहान काकांच्या आग्रहाखातर त्यांनी दुसरे लग्न करण्याचा निर्णय घेतला. काही दिवसांतच सावत्र आई कविता आणि तिची मुलगी गायत्री आमच्या घरात राहायला आल्या. गायत्री माझ्यापेक्षा 2 वर्षांनी मोठी होती आणि ती BScच्या शेवटच्या वर्षात होती. गायत्री दिसायला अतिशय सुंदर, चंचल आणि मनमोकळ्या स्वभावाची होती. तिच्या येण्याने घराचे वातावरण बदलले. तिचे आधीच्या कॉलेजमध्ये 2 बॉयफ्रेंड होते, पण आता ती माझ्याच कॉलेजमध्ये आली होती. आकर्षणाची पहिली ठिणगी. आमचे घर 2 मजली होते. खाली वडील आणि आई, तर वरच्या मजल्यावरील 2 खोल्यांत मी आणि गायत्री राहायचो. एके रात्री मी अभ्यासाचा कंटाळा आला म्हणून बाहेर गॅलरीत उभा होतो. गायत्रीच्या खोलीचा दरवाजा अर्धवट उघडा होता. ती मोबाईल समोर ठेवून डान्स करत होती आणि कुणाशी तरी व्हिडिओ कॉलवर बोलत होती. तिने अंगात एक सैल गाऊन घातला होता. नाचताना तिची हालचाल इतकी मादक होती की माझे पाऊल तिथेच थबकले. अचानक तिची नजर माझ्यावर पडली. ती थांबली आणि हसून म्हणाली, "स्टार वैभव, असा बाहेर का उभा आहेस? ये ना आत, बस आणि माझा डान्स बघ." स्टार मी थोडे अवघडून आत गेलो. ती तिच्या बॉयफ्रेंडशी बोलत होती. तिने मला विचारले, "तुझी कोणी गर्लफ्रेंड नाही का?" मी लाजत नाही म्हणालो. त्यावर ती माझ्याजवळ आली. तिने तिचे दोन्ही हात माझ्या खांद्यावर ठेवले आणि म्हणाली, "स्टार, अरे गर्लफ्रेंड ही आयुष्यातली सर्वात सुंदर गोष्ट असते. कॉलेज लाईफ एन्जॉय करायची असते, नुसता अभ्यास नाही." स्टार ती जेव्हा माझ्याजवळ झुकली तेव्हा तिच्या अंगावरील सुगंध आणि त्या गाऊनमधून दिसणारे तिचे सौंदर्य पाहून माझ्या मनात प्रथमच एक वेगळीच भावना जागृत झाली. तो चोरून पाहिलेला क्षण. त्यानंतर काही दिवसांनी एक प्रसंग घडला. गायत्रीने डान्स करून झाल्यावर तिला खूप घाम आला होता. ती मला म्हणाली, "वैभव, मी कपडे बदलतीये, तू थोडा वेळ बाहेर जाशील का?" मी बाहेर गेलो, पण दरवाजा नीट लागला नव्हता. एका अनामिक ओढीने मी वळून पाहिले. गायत्री आरशासमोर उभी राहून तिचे कपडे बदलत होती. तिचे ते शुभ्र शरीर आणि तिची ती मादक रूपरेखा पाहून मी देहभान विसरलो. दुसऱ्या दिवशी सकाळी मी लवकर उठलो आणि बाथरूमच्या दिशेने गेलो. तिथे जे पाहिले त्याने माझ्या पायाखालची जमीनच सरकली. गायत्री तिथे उघड्यावर आंघोळ करत होती. पाण्याचे थेंब तिच्या पाठीवरून ओघळत होते. मी तिथेच खिळून राहिलो. ती बाहेर येण्यापूर्वी मी धावत बेडवर गेलो आणि झोपल्याचे नाटक केले. ती ओल्या अंगाने फक्त टॉवेल गुंडाळून माझ्या समोरून चालत गेली. त्या ओल्या सौंदर्याचा सुगंध संपूर्ण खोलीत दरवळला होता. दुःखाचा आधार आणि वाढलेली जवळीक. काही दिवसांनी गायत्रीचा तिच्या बॉयफ्रेंडसोबत रोहितशी वाद झाला. रोहितने तिला फसवले होते. ती पूर्णपणे कोलमडली होती. रात्रभर ती रडायची. एके रात्री बाहेर जोरदार वारा वाहत होता आणि वीज गेल्यामुळे सगळीकडे अंधार होता. आम्ही टेबलावर मेणबत्तीच्या उजेडात बसलो होतो. गायत्री रडत रडत म्हणाली, "स्टार वैभव, त्याने माझा विश्वासघात केला. मला आता खूप एकटे वाटतेय." स्टार तिचे लाल झालेले डोळे आणि भिजलेला चेहरा पाहून मला राहवले नाही. मी तिचा हात हातात घेतला. तिने मला जवळ ओढले आणि बेडवर बसवले. तिचा उबदार स्पर्श मला जाणवत होता. ती कुजबुजली, "स्टार वैभव, मला या दुःखातून तूच बाहेर काढू शकतोस. तू खूप वेगळा आणि समजूतदार आहेस." तिचे शब्द माझ्या कानात मध ओतल्यासारखे वाटत होते. मी म्हणालो, "पण दीदी, आपण बहीण भाऊ आहोत." तिने माझ्या ओठांवर बोट ठेवले आणि म्हणाली, "स्टार, आपण सख्खे बहीण भाऊ नाही आहोत वैभव. मनाच्या ओढीला कोणतेही नाते नसते." स्टार, त्या अंधाऱ्या रात्री थंडीच्या गारव्यात आम्ही एकमेकांच्या मिठीत शिरलो. तो माझा पहिलाच अनुभव होता. तिच्या देहाचा सुगंध आणि त्या स्पर्शाने आमचे भान हरपले. त्या रात्री अभ्यासाची पुस्तके बाजूला पडली होती आणि आम्ही दोघे एका वेगळ्याच जगात हरवून गेलो होतो. जाणीव आणि नवा मार्ग. या नात्यामुळे आमचे अभ्यासाकडे दुर्लक्ष झाले. परीक्षेचा निकाल लागला आणि आम्ही दोघेही नापास झालो. वडिलांच्या डोळ्यांतील पाणी पाहून मला माझ्या चुकीची जाणीव झाली. त्यांनी माझ्यासाठी खूप स्वप्ने पाहिली होती आणि मी एका तात्पुरत्या आकर्षणापोटी त्यांचा विश्वासघात केला होता. गायत्रीलाही हे जाणवले. ती म्हणाली, "स्टार वैभव, आपण चुकत आहोत. हे शारीरिक आकर्षण आपल्याला उद्ध्वस्त करेल. जर आपल्याला खरोखर एकमेकांबद्दल आदर असेल तर आपण आपल्या पालकांची स्वप्ने पूर्ण केली पाहिजेत." आम्ही ठरवले की हे नाते इथेच थांबवायचे. सुरुवातीला कठीण गेले, पण आम्ही फक्त बहीण भावाचे पवित्र नाते जपण्याचा निश्चय केला.
आम्ही पुन्हा जोमाने अभ्यासाला लागलो, एकमेकांना मदत केली आणि पुढच्या परीक्षेत आम्ही दोघेही उत्तम गुणांनी उत्तीर्ण झालो. पदवी मिळाल्यावर मला एका मोठ्या कंपनीत नोकरी मिळाली. 4 महिन्यांच्या ट्रेनिंगसाठी मला नागपूरला जावे लागणार होते. वडिलांनी आणि कविता काकूंनी मला आनंदाने निरोप दिला. निघताना गायत्रीने माझ्याजवळ येऊन हळूच सांगितले, वैभव, तू स्वतःला सिद्ध केलंस, मला तुझा अभिमान आहे. त्या प्रवासात मला समजले की खरे प्रेम हे वासनेत नसते, तर एकमेकांना योग्य मार्ग दाखवण्यात असते. आज आमचे नाते अधिक घट्ट आणि आदराचे आहे.